राज्यात अशोक खरात प्रकरणामुळे भोंदूबाबांच्या फसवणुकीचे प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले असताना संगमनेर तालुक्यात आणखी एका भोंदूबाबाची जोरदार चर्चा सुरू आहे. झालाय कॅन्सर. हा आणि 20-22 दिवस झाले जेवण नाही, सलाईनवर आहे. जेवण जात नाही. कॅन्सरची गाठ कुठं सांगितली? कशा तिथे गाठ आहे ना, थोडं सरळ उभा राहा असा. हा बस बस बस. गाठ लगेच निघून जाईल. आता कामाला जाता येईल आईला. जे काही हवन रूपी प्रक्रिया केलेली आहे त्याची ऊर्जा शरीरामध्ये सक्रिय झालेली आहे. ओम शिव आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने जे काही कॅन्सर रूपी गाठ आहे त्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने मनाच्या साह्याने जी काही कॅन्सर रूपी गाठ होती त्यामध्ये प्रवेश करून मनाच्या साह्याने पूर्णतः कॅन्सर रूपी गाठीची सर्जरी केलेली आहे. ओ ओ शिव शिव शिव. गाठ गेली बघा, पाणी झालं गाठ. हा बाबा दैवी शक्तीच्या जोरावर दुर्धर आजार बरे करतो असा दावा करीत आहे. गंभीर आजारांवर उपचार करण्याचं आश्वासन देत तो नागरिकांचा विश्वास जिंकत असल्याचं समोर येत आहे. तो भोंदू महाराज नसून तो भोंदू बाबा पण नाही. तो फक्त सिमेंटच्या टाक्या बनवणारा गवडी आहे आणि त्याची कुठलीही लायकी नाही. त्यांनी दोन दोन बायका करून तो थकलेला माणूस आहे. त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. गावकऱ्यांना काय अनुभव आले? गावकऱ्यांना खूप अनुभव आले आहेत. माझा एक पाहुणा आहे, त्याला 25/1/27/1/25 रोजी त्यांनी कॅन्सरचं औषध दिलेलं आहे. अद्यापर्यंत कुठेही त्याला हे नाही. कॅन्सर का होतो म्हणतात? हो हो, छाती ठोक सांगतो. झाला का कॅन्सर, आली का गाठ फाडी? तसं होतं का? नाही होत, फक्त चित्तेगिरी करतो तो. गावामध्ये काही त्रास आहे का गावात? 100% ना. शेजारी बाय आम्ही शेतकरी आहोत. त्याच्या कुठं दारू येतो, काय करतो, सरळ शेतात बाटल्या पडलेल्या आहेत, कुठं काय करतो, नाटक तो. तुमचं शेत त्याच्या शेजारी आहे का? हो, तुमच्या शेतात काय दारू वाटलं? बाटल्या पडतात रोज. काय तुमचा निर्णय आमचा गावकऱ्यांनी ठरवलं, त्याला धोपटून काढायचं आणि धंदा बंद करून गावाचं नाव बदनाम करू नको. हो यस. आणि त्यांनी जे कॅन्सरच्या गाठी वगैरे त्या डायरेक्ट व्हिडिओ पण व्हायरल झालेले आहेत. ते व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटतील, सगळ्या जनतेला बघायला भेटेल. आणि त्यांनी काय केलेलं त्या उद्देशाने, म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की 21,000 51,000 11,000 जी पावती जे करतायत, आपल्याकडे पावत्यांचे फोटो आहेत. आपण ते मीडिया समोर मी तुम्हाला सांगतोय, आज मी तुम्हाला दाखवतो पण फोटो. आणि ते फोटो दाखवल्यानंतर तर तुम्ही जनतेला दाखवून द्या ना का जनता कुठे फसते. या भोंदू बाबांच्या नादी लागून तर आपल्याला काय भेटणार आहे? तुमच्या गावातील तुम्हाला लक्षात आलं नाही कधी? नाही, आम्हाला भरपूर वेळा लक्षात आलं, पण आम्ही दुर्लक्ष केलं. ज्या दिवशी आमच्या पाहुण्यांचा प्रॉब्लेम झाला ना, त्या दिवसापासून मी त्यांना फोन केला, महाराजांना फोन केला. महाराज म्हटले तर या तुम्ही. मग आम्ही काल संध्याकाळी गेलो. काल संध्याकाळी गेल्यानंतर महाराजांनी काय तिथून पलायन केलं. नेमकं पाहुण्यांचा काय प्रॉब्लेम झाला? त्यांचा प्रॉब्लेम असा होता साहेब, त्यांना रिॲक्शन आलेली होती. त्यांना नाशिकला ऍडमिट केलेलं होतं. त्यांचे नाशिक हॉस्पिटलचे पण रिपोर्ट आपल्याकडे आहेत. पुरी डॉक्टर आणि पूर्वी डॉक्टर जे आहेत ना, त्यांच्याकडे कोणच्याकडे, भोंदू महाराजांकडे. यांना आपण महाराज नाही म्हणत, ते भोंदूच झालेले आहेत. त्या महाराजांकडे जे रिपोर्ट आहेत त्या रिपोर्ट प्रमाणे आणि तिकडचे नाशिकचे त्यांचे जो काय अहवाल आहे त्यानुसार तुम्ही ते चौकशी करा. तुमची काय मागणी? आमची मागणी अशी आहे का प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी. आणि त्याचा गोरखधंदा आहे ना, हा गोरखधंदा बंदच झाला. ढोंगी महाराज, बाकीचे जे आपले गरीब लोक, अज्ञात लोक अंधश्रद्धेला जे बळी पडतायत. खूप लोकांची फसवणूक होते. माझ्या एका पाहुण्यांची फसवणूक झाली. त्या पाहुण्यांच्या शेवट अक्षरच्या पैसे संपले. कसे संपले ते पण सांगतो. पहिल्यांदा 12,000ची पावती फाडली गेली. त्याच्यानंतर लवकर नंबर लावायचा होता, 103 नंबर होता, तर लवकर लावायसाठी 5,000 रुपये घेतले. पैसे संपले. तर माझ्या जे ताई होत्या, जे पेशंट होतं, त्या पेशंटनी काय केलं तर आम्हाला निम्म्या गोळ्या द्या. निम्म्या गोळ्या तुम्हाला घेता येणार नाही, म्हणजे तुम्हाला पूर्ण गोळ्या घ्याव्या लागतील. पूर्ण गोळ्या घ्यायसाठी त्या ताईकडे पैसे नव्हते. शेवट तिला तिचे जोडणी रकावं लागले आणि तिथे गोळ्या घ्याव्या लागल्या.
आणि त्या गोळ्या घेऊन ते पेशंट अजूनही नीट नाहीये. आजही त्यांच्या घरामध्ये वाद चालू आहे का? इकडे मी रील्स पाहून आलो. हे महाराज रील बनवायला यांच्याकडे पगारी माणसं आहे. रील बनवणारे जे कामगार आहे त्याला एसी रूम आहे आणि त्याच्या शेजारी शेतकरी माणसं आहे सगळे. ते शेतकरी सुद्धा सगळे दुःखी. त्यांचा पण आपण समोर एकदा उद्या मंडप टाकून बाकीच्या गोष्टी करणार आहे. आता मला मीडियाला एवढंच सांगणार का सगळ्यांनी रंजना मॅडम सोबत आपल्याला सहकार्य करावा आणि अंधश्रद्धेतील सगळ्या जनतेला बाहेर काढावा आणि या भोंदूगिरी बाबांचा विषय संपून टाकावा. विशेष म्हणजे या बाबाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये बाबा लोकांना चमत्कार दाखवत असल्याचा आव आणताना दिसतोय. या व्हिडिओखाली अनेक नागरिक कमेंट्समध्ये बाबांचा पत्ता काय, कुठे भेटतील अशी विचारणा देखील करत आहेत. यावरून अजूनही समाजातील अनेक लोक अशा भोंदूगिरीच्या जाळ्यात अडकण्यास तयार असल्याचं चित्र दिसतंय. एका बाजूला राज्यात भोंदू बाबा विरोधात कारवाईची मागणी होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र अशा बाबांच्या प्रचाराला सोशल मीडियावर खतपाणी मिळतंय असं पाहायला मिळतंय. अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत आजार बरे करण्याचे खोटे दावे करून आर्थिक आणि मानसिक फसवणूक करणाऱ्या अशा भोंदू बाबांवर प्रशासनानं तातडीनं कारवाई करणं गरजेचं आहे. आज गरज आहे ती जागृतीची, कारण अंधश्रद्धा आणि चमत्कारांच्या आहारी जाऊन अनेक कुटुंब यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. संगमनेरमधील या कथित दैवी बाबामागचं सत्य काय, तो खरोखरच उपचार करतो की लोकांच्या श्रद्धेचा गैरवापर, याकडे आता प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे.